निहारिकाचं लग्न अगदी 4 दिवसांवर आलेलं. निहारिकाच्या होणाऱ्या सासूचा फोन आला आणि तिला म्हणाल्या, तुझ्या पाळीची तारीख कधी आहे ग बाई? निहारिका आपल्या सासूबाईंचं बोलणं ऐकून संकोचली आणि म्हणाली, लग्न झाल्यानंतर 4-5 दिवसांची तारीख आहे, पण लग्नाच्या धावपळीत अलीकडे पण होऊ शकतं. अगं बाई, म्हणजे लग्नातच होशील आणि नंतर 2 दिवसांनी लगेच सत्यनारायणाची पूजा आहे, मग कसं होणार? सासूबाई निहारिकाला म्हणाल्या. निहारिकाला काय बोलावं तेच कळत नव्हतं. निहारिका म्हणाली, नाही होणार, मी बहुतेक लग्नानंतर 5-6 दिवसांनीच होईल. अगं ते आपल्या हातात असतं का? लग्नात झाल्यावर काय करणार? ते काय चांगलं असतं का? तू एक काम कर, पाळी पुढे जायच्या गोळ्या खा 8 दिवस. सत्यनारायणाची पूजा झाली की गोळ्या खाणं बंद कर, सासूबाई निहारिकाला म्हणाल्या. निहारिका बिचारी आपल्या सासूबाईंना काहीच बोलू शकली नाही. खरंच ते आपल्या हातात नसतं. पुढे जाऊन काय प्रॉब्लेम नको म्हणून तिने गोळ्या खायला सुरू केले. निहारिकाचं आज लग्न होतं. तिने खूप स्वप्न पाहिली होती लग्नाची, नवीन जोडीदाराची, लग्नानंतरच्या जीवनाची. जशा बाकीच्या मुली पाहतात तशीच निहारिका ही शिकलेली आणि आजच्या जमान्यातली मुलगी होती. दिसायला सुद्धा खूप सुंदर होती. लग्न झालं आणि ती तिच्या घरी आली. तिचा नवरा समर IT सेक्टरमध्ये कम्प्युटर इंजिनियर होता. निहारिका आणि समरचा जोडा नजर लागण्यासारखा खूप सुंदर दिसायचा. निहारिकाचे सासरे सुद्धा सरकारी नोकरीत रिटायर झाले होते. सगळं कसं व्यवस्थित होतं. लग्नाच्या दिवशी सगळे विधी करता करता आणि घरी येता येता खूप उशीर झाला होता. घरी आल्यावर गृहप्रवेश झाल्यानंतर सासूबाईंनी निहारिकासाठी छोटीशी पूजा ठेवली होती. सासूबाईंना बाकीच्या लोकांनी समजावलं की आता खूप रात्र झाली आहे, खूप थकलेले आहेत, उरलेल्या पूजाविधी आपण उद्या करू. पण सासूबाई काही ऐकायला तयार नव्हत्या. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी राहिलेल्या पूजा विधी सासूबाईंनी उरकून घेतल्या. तिसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजासुद्धा उरकली. निहारिकाला स्वयंपाकघरात पहिला पदार्थ बनवायला सांगितला. तेव्हा सासूबाईंनी निहारिकाकडून स्वयंपाकघराची पूजा करून घेतली. निहारिकाने पहिल्यांदा गाजराचा हलवा केला, जो खूप चविष्ट झाला होता. सगळ्यांना खूप आवडला. निहारिकाच्या सासऱ्यांनी तिला बक्षीस म्हणून 500 रुपये दिले आणि खूप आशीर्वादसुद्धा दिले आणि म्हणाले, अशीच घराची अन्नपूर्णा बनवून राहा. आता तुम्हाला कळालेच असेल की निहारिकाच्या सासूबाई जुन्या विचारांच्या होत्या. सगळ्या पूजाविधी झाल्यानंतर निहारिकाने पाळीच्या गोळ्या खायच्या बंद केल्या. तेव्हा तिला दुसऱ्या दिवशी सासरी पहिल्यांदा पाळी आली. तिने जेव्हा सासूला सांगितलं तेव्हा सासूने तोंड वाकडं केलं आणि एका बाजूला बसवलं. 4 दिवस सासूने तिला कशालाच हात लावून दिला नाही. तिला झोपायला दुसरी खोली दिली होती. तिचं अंथरूण वेगळं होतं. तिचं खाणं पिणं तिला वाळीत टाकल्यासारखं जाणवत होतं. पण तिथे कोणाला सांगितलं नाही. 4 दिवस निघून गेल्यावर सासूबाईंनी तिला तिचं अंथरूण धुवायला सांगितलं. तिला केसांवरून आंघोळ करून मगच किचनमध्ये घेतलं. निहारिका नवीन जमान्यातली आणि शिकलेली मुलगी होती. तिला हे काहीच पटत नव्हतं. पण ती नवीन सूनबाई असल्यामुळे घरात काहीच बोलू शकत नव्हती. समरला हे दिसायचं, पण तो काहीच बोलत नव्हता. निहारिका माहेरी राहून परत सासरी आली. आता लग्नाला 20-25 दिवस झाले होते की निहारिकाची सासूबाई निहारिकाला म्हणाली, मी 2 दिवसांनी तुमच्या वैवाहिक जीवनासाठी सुखशांती आणि नवग्रहांसाठी पूजा ठेवली आहे. तेव्हा सकाळी पहाटे लवकर उठ, केसांवरून अंघोळ कर आणि सकाळी नवीन कपडे घाल आणि साडीसुद्धा नवी असली पाहिजे. निहारिका खूप मन लावून ऐकत होती. तेव्हा अचानकच सासूबाई म्हणाल्या, अगं तुझी पाळीची तारीख आली असेल ना आता? नाहीतर असं नको व्हायला की मी सगळी तयारी करेल आणि तू सगळ्यावर पाणी टाकशील. निहारिकाला हे ऐकून थोडं विक्षिप्त वाटलं, पण तिने लक्ष दिलं नाही. निहारिका म्हणाली, आई, काहीच गडबड होणार नाही. त्याला अजून 5-6 दिवस बाकी आहेत. हो, पण मागच्या वेळेस गोळ्या खाल्ल्यामुळे पाळीची तारीख पुढे गेली होती. त्यामुळे आता लवकर येईल का उशिरा येईल हे सांगता येणार नाही. तू एक काम कर, तू यावेळेस पण गोळ्या खा, म्हणजे पूजेत कोणता विघ्न येणार नाही. निहारिका मान हलवून तिच्या रूममध्ये निघून गेली. संध्याकाळी समर घरी आला.
जेवण वगैरे झाल्यानंतर ते रूममध्ये झोपायला गेले. समरने निहारिकाला मिठी मारली. तो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात निहारिका समरला म्हणाली, समर ऐका ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. पण समर काही ऐकायला तयार नव्हता. निहारिका परत म्हणाली, समर खूप महत्त्वाचं आहे आज आई. तेवढ्यातच समरने निहारिकाकडे पाहिलं आणि म्हणाला, काय म्हणत होती आई? काही सांगितलं आहे का तिने? हो, आई म्हणाल्या की घरात 2 दिवस मंगलमय वातावरण आहे, परवा पूजाविधी करायच्या आहेत, तर दोघे एकत्र येऊ नका. समर तुम्हाला नाही का वाटत हे जरा विक्षिप्त आहे? त्यावर समर लगेच बोलला, निहारिका आई थोडी जुन्या विचारांची आहे. ती बाहेरून जेवढी कठोर स्वभावाची आहे तेवढीच आतून नरम आहे. तू कधीच कोणत्याच गोष्टीला तिला विरोध करू नकोस, कारण या छोट्या छोट्या गोष्टी मनात घर करून जातात आणि पुढे जाऊन किती काय केलं तरी त्या गोष्टी डोक्यातून जात नाहीत. आजपर्यंत मी आईला कोणत्याच गोष्टीसाठी विरोध केला नाही आणि अगदी 4-5 महिन्यांची तर गोष्ट आहे. शहरातल्या फ्लॅटचं काम झालं की आपण दोघे तिकडेच राहायला जाणार आहोत. तिथून माझी कंपनी अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. मग तिकडे तुला हवं तसं राहा. माझ्याकडून तुला कोणताच विरोध नसेल. तिला समरने सांगितलेलं पटलं आणि तिच्या आईने सुद्धा तिला समजावलं होतं की नवीन नवीन सासरे सासूबाई जे म्हणतील ते ऐकत जा आणि तसंच करत जा. जर तुला सगळ्यांच्या मनात घर करायचं असेल तर तुला सगळ्यांचं ऐकावंच लागेल. निहारिका पाळी न येण्याच्या गोळ्या खाते. पूजाविधी झाल्यानंतर निहारिका जेव्हा गोळ्या बंद करते तेव्हा दुसऱ्या दिवशी तिला पाळी येते. तेव्हा सासूबाई बोलायचं तर दूरच, तिच्याकडे पाहतसुद्धा नाही. तेव्हा ती सासूबाईंना 4 दिवस माहेरी जाण्याचं बोलते. कारण मागच्या महिन्यात जे निहारिकाचे हाल झाले होते ते आठवून निहारिकाच्या अंगावर काटा येत होता. म्हणून ती 4 दिवस माहेरी जाण्याचा निर्णय घेते. सासूबाईंना हे पटलं आणि म्हणाल्या, चांगलंच आहे की मग घर पण अपवित्र नाही होणार आणि मला पण शिवता शिवत झाल्यामुळे साफसफाई नाही करायला लागणार. हे सगळं ऐकून निहारिकाला वाईट वाटतं. तिच्यामुळे कसं घर अपवित्र होतं. लोक म्हणतात हे सगळं देवाला चालत नाही. मग देवाला फूल कसं चालतं? फूल आल्यानंतर झाडाला फळ येतं ना. मग स्त्रीचं सुद्धा तसंच आहे. घरभर राहण्यासाठी पाळी येणं महत्त्वाचं आहे. याच्याशिवाय तर माणसाचा जन्मच नाही होणार. जाऊ दे, मी काय एवढा विचार करते. मला कुठे कायमचं इथं राहायचं आहे. 4-5 महिने तर काढायचेत असं म्हणून तिने स्वतःला समजावलं. थोड्या दिवसानंतर कधी पूजाविधी तर कोणाचा कार्यक्रम असं काही ना काही आल्यावर तिला सासूबाई गोळ्या खायला लावायची आणि घरात वादविवाद नको म्हणून तीही गोळ्या खात होती. दिवसेंदिवस तिचं वजन वाढत चाललं होतं. असं का होतं हे तिला कळत नव्हतं, कारण तिचं जेवण लिमिटमध्ये होतं आणि ती एक्सरसाइजसुद्धा वेळेवर करायची. तिचा स्वभाव दिवसांदिवस चिडका होत चालला होता. त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक ताणसुद्धा येत होता. पण फ्लॅटमध्ये राहायला गेल्यावर सगळं व्यवस्थित होईल हा विचार करून ती खुश राहायची. पाहता पाहता लग्नाला 1 वर्ष झालं. आत्ता कुठे ती समरसोबत शहरात फ्लॅटमध्ये राहायची. सगळं आता व्यवस्थित चाललं होतं, सगळं मनासारखं. कधी कधी सासूबाईंचा फोन यायचा की आत्ता ही पूजा आहे, जर तशी काही गोष्ट असेल तर आत्ताच गोळ्या खा. समर तर याला विरोध करू शकत नव्हता, पण ती मनाला समजवायची की एकदा कोणती तरी नोकरी लागली ना तर सासूबाईंना सांगेल की आता मला सुट्टी भेटत नाही, म्हणजे सारख्या सारख्या गोळ्या खायला लागणार नाही. असंच काही दिवसांनी सुट्ट्यांमध्ये समर आणि निहारिका घरी गेले. घरी समरच्या आत्याबाई आल्या होत्या. अशाच त्या बोलता बोलता निहारिकाला म्हणाल्या, सुनबाई, आम्हाला माहिती आहे की तू आणि समीर नवीन विचारांच्या आहात. आता लग्नाला 2 वर्ष होतील. काही विचार केलाय का बाळासाठी, का अजून वेळ पाहिजे? माझी बहिणी म्हणजे तुझी सासूबाई तर देवाच्या हात धुवून मागे पडलेली असते, पण आनंदाची बातमी भेटेल असं काही वाटत नाही. ही गोष्ट निहारिकाला खूप लागली. रूममध्ये गेल्यावर
ती समरला या विषयावर बोलणार तेवढ्यातच समर म्हणाला, तू काळजी का करतेस? आपलं काय वय निघून गेले का? आपण आपल्या घरी गेल्यावर एका चांगल्या डॉक्टरांना दाखवू. शहरात गेल्यावर काही दिवसांनी निहारिका आणि समर एका चांगल्या डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी त्यांना बसायला सांगितलं. त्यांनी डॉक्टरांना सगळं पहिल्यापासून व्यवस्थित सांगितलं. तेव्हा डॉक्टर म्हणाले, निहारिका, तू मला पहिलं सांग की तुला प्रत्येक महिन्याला वेळेवर पाळी येते का? त्यावर निहारिका बोलली, मला पाळी पहिली वेळेवर यायची, पण कधीकधी पाळी पुढे जाण्यासाठी गोळ्या खायला लागायच्या. त्यामुळे मला आता वेळेवर पाळी येत नाही. डॉक्टरांनी त्यांना सोनोग्राफी करायला सांगितली. निहारिका आणि समरने सोनोग्राफी केली आणि 2 दिवसांनी परत डॉक्टरांना दाखवायला गेले. सोनोग्राफी पाहून डॉक्टर निहारिकाला म्हणाली, तू किती वेळा पाळी पुढे जायच्या गोळ्या खाल्ल्या? लग्न अगोदर मी एकदा सुद्धा नाही खाल्ल्या, पण लग्न झाल्यानंतर खूप वेळा खाल्ल्या आहेत, निहारिका डॉक्टरांना म्हणाली. त्यावर डॉक्टर चिडून निहारिकाला म्हणाली, तू एवढी शिकली आहेस, काय फायदा आहे का त्याचा? तुम्ही आजकालच्या मुली डोकं दुखायची गोळी घ्यायची असेल तर त्याच्या साईड इफेक्ट्स पाहून खातात, आणि तू तर निहारिका, काय सांगू आता मी तुला? थोडी तरी कल्पना आहे का या गोळ्या घेतल्यामुळे तुझ्या शरीरावर किती वाईट परिणाम झाले ते? निहारिका आणि समर घाबरले आणि डॉक्टरांना म्हणाले, काय झालं डॉक्टर? या गोळ्यांमुळे निहारिकाच्या फेलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉकेज आले आहेत. शरीरात होणाऱ्या हार्मोन्स बदलामुळे निहारिकाच्या दोन्ही ओव्हरीज डॅमेज झाल्या आहेत आणि गर्भाच्या पिशवीला सुद्धा गाठी झाल्या आहेत. निहारिकाचे आई होण्याचे चान्सेस फक्त 10% आहे. तरी मी प्रयत्न करीन. मी पहिल्या गोळ्या देऊन पाहते. त्या गोळ्यांनी गाठी पडल्या तर ठीक, नाहीतर आपल्याला गर्भाची पिशवी काढावी लागेल. हे ऐकून समरच्या आणि निहारिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. निहारिकाचे हातपाय थंड पडले होते. तिला खूप मोठा धक्का बसला होता. त्यांना वाटत सुद्धा नव्हतं की याचा परिणाम एवढा भयानक होईल. निहारिका रागात उठली आणि डॉक्टरांना म्हणाली, मला माहिती आहे मी हे बोलायला नाही पाहिजे, पण तुम्हीच सांगा मी कधी येऊ ऑपरेशनला? त्यावर डॉक्टर म्हणाली, हे काय बोलते आहेस तू निहारिका? मग काय बोलू मी? ऑपरेशननंतर नाही गर्भाची पिशवी राहील, ना पाळी येईल, ना कोणाचं घर माझ्यामुळे अपवित्र होईल. बरोबर बोलते ना मी समर? समरला काय बोलावं ते कळतच नव्हतं. समर शांत राहून तिच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होता. सांगा, बरोबर बोलते ना मी? निहारिका म्हणाली आणि तिथून समरची वाट न पाहता एकटीच निघून गेली. मैत्रिणींनो, आपण 21व्या शतकात आहोत. शिवता शिवत अपवित्रता या सगळ्या गोष्टी पहिल्या होत्या आणि महिलांना वेगळं बसवणं यामागे सुद्धा बरीच शास्त्रीय कारणे होती. पण फक्त घर अपवित्र होईल किंवा पुढचे विधी होणार नाहीत यासाठी पाळी येऊ नये म्हणून गोळ्या खाणं हा आपल्या शरीरावर एक प्रकारे अत्याचारच आहे. आणि या गोळ्यांचा दुष्परिणाम खूप भयानक आहे. जसं की तुमच्या मासिक पाळीच्या सायकलवर याचा परिणाम होऊ शकतो. तसंच गर्भधारणेच्या वेळीसुद्धा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक नकारात्मक बदल घडून येतात. यामुळे पाळी कायमची बंद किंवा उशिरा येण्याची समस्यासुद्धा उद्भवू शकते. आणि अशा अनेक समस्या आहेत ज्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. या सगळ्यात आपली मानसिक आणि शारीरिक परिस्थितीसुद्धा बिघडते, ती वेगळीच. बाकी तुम्ही सगळ्या शिकलेल्या आहात. तुम्हाला याविषयी सगळी माहिती मोबाईलवर एका क्लिकवर मिळू शकते. कोणताही पूजाविधी कार्यक्रम आपल्या शरीरापेक्षा महत्त्वाचा नसतो. तरीही तुम्हाला जर खूपच आवश्यक वाटत असेल तर या गोळ्यांचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. जी चूक निहारिकाने केली ती चूक करू नये हीच अपेक्षा आणि हीच माहिती मला या गोष्टीद्वारे तुमच्याजवळ पोचवायची होती. बाकी तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.